दरम्यान राणे समर्थकांच्या आणि निलेश राणेंच्या इशाऱ्यावरती आमदार वैभव नाईक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। रायगड लोकसभा मतदारसंघात दौरा केल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार वैभव नाईक आहेत। मी जसं म्हटलं की रायगडचा दौरा झाला आणि आता थेट पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कोकणाकडे विशेष लक्ष आहे ठाकरे गटाचं। या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खरं तर उद्धवजी जातात त्या ठिकाणी आम्ही स्वागत 2-4 ठिकाणी करणार आहोत आणि या ठिकाणी जाहीर सभा कंक्लूड होणार आहे। परंतु उद्धवजी जातात त्या ठिकाणीच गर्दी होते आणि त्याचं स्वागताचं रूपांतरच सभेत होतं आहे आणि लोकांचं प्रेम आहे की आम्हाला प्रत्येक ठिकाणी उद्धवजींचं स्वागत करायचं आहे आणि त्यामुळे सभा आमच्या 2-3च आहेत। परंतु ज्या ज्या ठिकाणी जातील त्या उद्धवजीकडे हजाराच्या संख्येने सिंधुदुर्गवासी असतील याची आम्हाला खात्री आहे। राजकीय वातावरण सुद्धा तापलेलं पाहायला मिळते सिंधुदुर्ग रत्नागिरी। आता काय माहिती आहे की ह्या काही लोकांना गेल्या 3-4 वर्षामध्ये अनेक पक्ष फिरून गेल्यानंतर स्वतःचं केंद्रीय मंत्री घेतल्यानंतर आता केंद्रीय मंत्रीपद त्यांचं आता राज्यसभेची मुदत सुरू या ठिकाणी संपले आहे आणि त्यांना त्यामुळे राजकीय भवितव्य त्यांना नाही, फक्त शिवसेनेवर टीका करण्याचं हे काम गेले 3-4 वर्ष करत आहेत। त्यांना तेच काम आता केलं पाहिजे, त्यासाठी ते टीका करत आहेत। त्यांच्या टीकेला कुठलाही अर्थ नाही। सभा उधळून लावण्याची सुद्धा प्रतिक्रिया त्यांनी नाही, सभा उधळून लावण्याची तेवढी हिंमत त्यांची नाही आणि आम्ही शिवसैनिक सुद्धा तोडीस तोड त्याचं उत्तर देऊ आणि तुमची हिंमत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी येऊनच दाखवा। एक शेवटचा प्रश्न, एकीकडे शिवसेना शिंदे गट ज्यामध्ये दीपक केसरकर आहेत, उदय सामंत आहेत, एकीकडे भाजप म्हणजे नारायण राणे, स्वतः नितेश राणे, निलेश राणे, आव्हान मोठं आहे शिवसेना ठाकरे गटासमोर। खरं तर आता लोकसभाची निवडणूक झाली, आमचे उमेदवार विनायक राऊत हे ठरलेले आहेत। परंतु आपण बघितलं असाल की या मतदारसंघामध्ये 4 मंत्री या ठिकाणी आहेत, परंतु त्या 4ही मंत्र्यांना आमच्याकडे उमेदवारी नको, तुम्ही उमेदवारी घ्या असं ते या ठिकाणी उमेदवारी अजून त्याची निश्चित होत नाही। आणि ज्या उलट शिंदे गटाने काय केलं होतं की शिवसेना फोडून आपलं वेगळं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला होता। परंतु आज उदय सामंत असून देत किंवा केसरकर असून देत हे आता राणेंना सांगतायत की तुम्ही भाजपची उमेदवारी घ्या, आम्ही प्रचार करू। म्हणजे हे पक्ष हे भाजपमध्ये खरं तर हे दोघंही सगळेच लोक हे भाजपच्या ह्याच्यात आहेत आणि भाजपमध्ये काही दिवसात जातील। पूर्ण दौरा उद्धव ठाकरेंचा कसा असणार हे सुद्धा त्यांनी या प्रतिक्रिया देताना सांगितलंय। कॅमेरामन अरविंद वारगेसह वेदांतने, एबीपी माझा, कणकवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।